नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. लहान भावाने मोठ्या भावाची गोळ्या घालून हत्या. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे सरदार मोहल्ला येथील घटना आज दिनांक 7 मे रोजी सकाळी 11 वाजता सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथे मद्यधुंद धाकट्याने मोठ्या भावाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. धापेवाडा येथील रहिवासी मुतक इंद्रजीतसिंग छगनसिंग बोंड वय 38 वर्षी यांचा धाकटा भाऊ जगजीतसिंग छगनसिंग बोंड उर्फ जग्गू वय 35 वर्षी जो दारूची नशा करत होता. तो एकाच घरामध्ये राहत होता. तो नेहमीच भांडण करत असताना त्याला त्यांच्या मोठ्या भाऊ इंद्रजीत सिंगने त्याला समजवायचा प्रयत्न केले असता त्यांचा वादोवाद झाला. त्या भांडणामध्ये जग्गूने बंदूक आणून गोळ्या झाडल्या. इंद्रजीत सिंग जागीच मृत्यू झाला. इंद्रजीत सिंग यांना 3 मुलं आहे. रंजीनदर इंद्रजीतसिंग बोंड, हरलीग इंद्रजीतसिंग बोंड, अनमोल इंद्रजीतसिंग बोंड व त्यांच्या पत्नीचे नाव रेश्मा इंद्रजीतसिंग बोंड आहे. दोन्ही भावांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात जगजीतसिंग त्यांनी मोठ्या भाऊ इंद्रजीत सिंग याला गोळी झाडून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांच्या मदतीने मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर येथे पाठवले आणि आरोपी जगजीत सिंग उर्फ जग्गू याला ताब्यात घेतले. सावनेर पोलीस एपीआय मोकासे मॅडम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी अनिल मस्के यांना मोबाईलद्वारे माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास पोलीस करीत आहे. नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट. आज धापेवाडा येथे एक खूप मोठं प्रकरण घडलेलं आहे. तर इथे भावानी भावाला ठार मारून दिला आहे. हे समजलं आहे की ती बंदुकीच्या गोळीने मारला आहे. तर इथे भावानी भावाला ठार मारून दिलं. तर आपण त्यांच्या पत्नीशी आपण काही जाणून घेऊयात. का बरं मारलं, कशासाठी मारलं आणि कोणती दुश्मनदारी होती का त्यासाठी मारलं काय, असं आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. आणि का बरं मारलं तुमच्या? मैडम कौन से भी इल्जाम लगाती थी मेरी सास. उसकी एक बहू भाग गई थी, उसके बच्चे पाल बोलती थी. मैं मेहनत करती थी, खाती थी मेरा आदमी और मैं. उसने हाथापाई कर दी. मेरे मर्द के ऊपर डायरेक्ट बंदूक लाके चला दी. पता नहीं, रोज झगड़ता था. उसकी बीवी गई थी तो मेरे बच्चे पाल बोलता था. उसकी बीवी को मारता था, दारू पी पी के हमारे ऊपर भी अत्याचार करता था. वो उसकी माँ भी करती थी. उसने 3 बहू भगा दी. उसकी माँ ने बोला बंदूक भर और चला दे. क्यों मारा उसकी माँ ने? उसकी माँ ऐसा ही करती थी. वो दुश्मन नहीं थी मैडम, ऐसे घरगुती झगड़ा रहता था रोज. वो उधर जाके झगड़ा लगा के बैठ गई और उसने बंदूक चला दी. उसकी माँ ने बंदूक भरने की बोली. उसकी माँ किधर भग गई पता नहीं. मुझे इंसाफ चाहिए. मेरे 3 बच्चे हैं, मेरा सब सामान उसके पास है. उसने मेरे 4 लाख रुपए चोर रखे हैं. किसने चोर रखे? मेरी सास ने. और उसकी बेटी रहती है ब्रह्मपुरी में. उसके पास सब सामान इधर का चोर चोर के रखती है. मुझे इंसाफ चाहिए. क्यों ऐसा क्यों करती तुम्हारी सास? तुम्हारे साथ तो पता नहीं. उसकी एक बहू भग गई थी. उसको बोलती थी मेरे नातू को तो पाल. मेरे पे इतनी कमाई नहीं थी. मैं कपड़े सिलती थी, कमाती थी. मुझको इंसाफ चाहिए. और आपके कितने बच्चे हैं? मेरे 3 बच्चे हैं. मेरा आदमी डायरेक्ट मार दिया है. मेरा आदमी कौन ला के देगा? मुझे इंसाफ चाहिए सरकार से. नहीं तो मुझे जो कार्रवाई करनी है वो. इसकी बात और क्यों दुश्मनी थी क्या तेरे पापा के साथ? नहीं, कुछ भी नहीं थी. बस को दारू के अंदर देश की दिखाने करते थे. बंद कर दे. और इनको बच्चे कितने? 2 बच्चे, एक लड़का था एक लड़की. तुम्हारी खाना खा रहे थे? खाना खाते लड़की बच्चा लेके भाग गई. उसको उड़ा दिया उसके पापा को. नहीं, वो खाना खा रहे थे. बंदूक से मार दूंगा. उसकी मम्मी ने बोला बंदूक भर के चला दे भाभी पे. मुझे आदमी खाना खा रहा था, उस पर चला दिया उसने. और तेरे पापा कौन सा काम करते थे? मेरा लाइट बिल हाथ मजदूरी करते थे. तेरे पापा को इंसाफ मिलना चाहिए. उसके 3 बच्चे हैं मैडम. उसको इंसाफ दिलाओ. मैं अपनी घर खिलाऊँ. मेरे पापा तुम्हें लाके नहीं देंगे. और मैं पापा को कैसे खाना खिलाऊँ?
खाना खिलाती थी पापा को। हाँ। और तेरे से बड़े भाई बहन है क्या? नहीं, यही बड़ी है। जोर वाले तेरा क्या करती है वो बताइए भाई। ये बेटा बैठ गया। रोज झगड़ा करता था, उसकी बीबी भाग गई थी तो हमारे पास मेरे बच्चे पाल, मेरे को खिला। क्यों भाग गई थी उसकी बीबी को बहुत मारता था, वो सब पे चोरी का इल्जाम लगाती थी मेरी सास, और पूरा सामान चोर चोर के उसकी बेटी पास रखती ब्रह्मपुरी में। सब उसकी हमारा, बेटी नहीं आई क्या? उसकी बेटी ब्रह्मपुरी में, सब पैसा हमारा उसके पास है। सास का तुम्हारी सास कहाँ चली गई? बेटी क्या चली गई? अभी भागी, उसने मरवाया मेरा आदमी। क्यों मारे? हम